एकदा पुन्हा एकदा सांगतो की कसलीच शॉर्टेज फॉर डोमेस्टिक ऍज वेल एज कमर्शियल सिलेंडरची नाही आहे. नागपूरकर अननेसेसरी पॅनिक करत आहेत, कारण ते काल कंप्लेंट आला होता की होर्डिंग होत आहे ब्लॅकमेल. त्यासाठी मी जवळपास ग्रामीणमध्ये 4-5 टीम आणि सिटीमध्ये आमच्या फूड सप्लायची 4-5 टीम सीपी सरांशी होत्या, त्यांचं पण आम्ही टीम करतो आणि आम्ही कारवाई सुद्धा केलेली आहे. लोकांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मेसेज येत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स आहे की 25 दिवसांमध्ये आपल्याला बुकिंग करावं लागते. आधी लवकर येतं, आता 25 दिवसामध्ये येत आहे. म्हणजे कुठेच काल मी हॉटेलवाल्यांना पण बोलवलं होतं. आज सकाळी मी सगळे जे हॉस्टेल्स आहेत, कारण काल एक तक्रार होती की IIM, NLU, आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जिथं विद्यार्थी संख्या मोठी तिथे शॉर्टेज आहे. कसला शॉर्टेज नाही, त्यांच्याकडे 4 ते 5 दिवसाचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, आणि आता आपण बघत असाल न्यूजवर, तुम्ही पण बघितलं असेल की माननीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मंत्री महोदयांनी पण प्रेस घेतली, CM सरांनी पण सांगितलेलं आहे, पालकमंत्री महोदयांनी पण सांगितलेलं आहे की कसलीच शॉर्टेज नाहीये. त्यामुळे नागरिकांनी अफवावर भरोसा न करता सगळ्यांकडे, मी काल त्यांना विचारलं की किती हॉटेल बंद झाले, तुम्ही पण सांगा झाले की किती हॉटेल बंद, सगळीकडे कस्टमर चालले, सब रेस्टॉरंट सुरू आहे. पॅनिक करण्याची गरज नाही, आणि येत्या दिवसामध्ये अजून जे वॉर लाईक सिच्युएशन झाली होती त्याच्यामध्ये सुधारणा. आता आपले आपले जहाज येऊ द्यायचं ते काल मीडियात आपण वाचलेलं आहे. त्यामुळे अजून आपली कंडिशन सुधारेल. त्यामुळे एकच एकच विनंती आहे, प्रशासन तुमच्या सोबत आहे. आम्ही जे होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंग मध्ये इन्व्हॉल्व त्यांना आम्ही ठोकून काढणार. ऑलरेडी आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी कोणीच पॅनिक व्हायची गरज नाही, तिथं रांगा लावायची गरज नाही. आपण ऑनलाईन बुकिंग करा, आपल्या घरी डिलिव्हरी होईल. तिथं अननेसेसरी लॉ अँड ऑर्डर क्रिएट करण्याची कसलीच गरज नागपूरकरांना नहीं है। तो सर पहले केवाईसी को इतना महत्व नहीं दिया जा रहा था, 15 दिन बराबर, इसलिए दे रहे हैं, इसलिए दे रहे हैं, हमने इसलिए दे रहे हैं क्योंकि ऐसा ना हो, क्योंकि जब भी शॉर्टेज आता है तो पहला प्राधान्य डोमेस्टिक यूज को मिलता है. ऐसा ना हो कि होटल वाले डोमेस्टिक सिलेंडर यूज करें, इसलिए स्ट्रिक्ट किया गया है. इट इज एनीथिंग दैट इज डन विद अ पर्पस. हो सकता है ना, अगर एक घर में मेरे को एक सिलेंडर चाहिए, एक होटल वाले ने पूरे 100 सिलेंडर डोमेस्टिक ले लिए झूठे केवाईसी करके, तो क्या करोगे? इसलिए वो केवाईसी कर रहे. पर व्हेन आई एम टॉकिंग विद रिस्पॉन्सिबिलिटी कि शॉर्टेज नहीं होगा अगर लोगों ने पैनिक सिचुएशन नहीं की. अभी क्या हो रहा है, जिसके घर में, कल मैं एक जगह गया था, मैंने पूछा की ताई तुम्ही सिलेंडर केव्हा आणला? सर 5 दिवसा पहिलेच आला. मग आज कशाला आले? सर सिलेंडर संपले तर एक घेऊन ठेवतो. काय गरज है? आप जाके, मेरी रिक्वेस्ट है, आप जहाँ पे लाइन लगी ना वहाँ पे लगे जाके पूछो कि अगर 10 लोग लाइन में लगे तो कितने लोगों के सिलेंडर खत्म हो गए. बोलेंगे नहीं सर है, बट कल जाके नहीं मिला तो हम. इसलिए पैनिक सिचुएशन मत करिए अननेसेसरी. उससे क्या होता है, शहर का नाम भी खराब होता है. और जब शॉर्टेज है तो हम बताएंगे ना, जैसे कोविड में जब शॉर्टेज था तो हमने बताया था. अगर शॉर्टेज होगा तो हम खुद आएंगे ना आपके बताने, प्रेस लेके हम बताएंगे कि अब अगले 4 दिन नहीं आने वाला है. अभी एडिक्वेट सप्लाई है, बस लोगों ने होल्डिंग और ये ब्लैक मार्केटिंग की टेंडेंसी के बाहर निकलना चाहिए, एजेंट लोगों से बचना चाहिए.